महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षापूर्वीचं मूळ रूप देण्याचं काम सुरू आहे आणि विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं काम पूर्ण झालंय। याच नव्या रूपातल्या विठ्ठल मंदिरात येत्या 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। त्यासाठी राज्य शासनानं 74 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेत। माऊली, कशा पद्धतीचं हे वैभव आता पुन्हा एकदा मूळ रूपात भाविकांना पाहता येऊ शकतं? विद्या अगदी बरोबर आहे। गेल्या 700 वर्षापूर्वीचं लूक मंदिर समिती व पुरातत्व विभागाच्या वतीनं गेल्या 2.5 महिन्यापासून याचं काम सुरू होतं आणि आता जवळपास ते 80% काम पूर्ण झालेलं आहे। जसं की आपण संत ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, यांनी जे यांच्या काळात जे मंदिर होतं ते स्वरूप आता सर्व भाविकांना पाहायला मिळणार आहे। 17 जुलै रोजी आषाढी यात्रेचा शासकीय महापूजेचा सोहळा संपन्न होतोय आणि याच रूपाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। आणि भाविकांनी आता आपण बघितलं तर भाविक सुद्धा हे मूळ रूप पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने दररोज गर्दी करतायत। अगदी बघायला गेलं तर पुरातन रूप हे पाहण्यासाठी भाविक सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर राज्यभरातून ते पाहण्यासाठी आता भाविक वेळ गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आता 17 तारखेला आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे आणि जवळपास पुरातत्व विभागाकडून 80% काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जाते। तुळखांबे असेल, सभा मंडप असेल, मंदिरातील गर्भगृह असेल, याचं काम आता 80% पूर्ण झालेलं आहे। जी निश्चित माऊली, धन्यवाद या सगळ्या दृश्यांसाठी आणि दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।